नमस्कार मित्रमैत्रिणींनो, घरची चव पल्लवी सोबतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हाही स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत मेथीचे पराठे, ज्याच्यामध्ये आपण असे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत ज्याच्यामुळे आपले पराठे जे आहेत नॉर्मली जे बनतात ते कडक बनतात, तर ह्याच्यामुळे ते सॉफ्ट बनणार आहेत आणि ही पूर्ण प्रोसेस मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ पाहता किंवा माझे व्हिडिओज पाहता पण सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, तर आय रिक्वेस्ट एव्हरीवन, म्हणजे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज, कारण त्याच्यानेच मला अजून मोटिवेशन मिळेल की मी अजून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करू शकेन. तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तर सुरू करूयात आपण आजची ही मेथीचे पराठेची रेसिपी. तर प्रथम आपण घेणार आहोत, मी 1 ते 2 मूठ मेथी घेतलेली आहे. आपल्याला लागणारे बेसन, त्याच्याच बरोबर आपल्याला लागणारे ओवा, आपल्याला पांढरे तीळ घेतोय आपण, त्याच्याच बरोबर आपण घेतोय धनेपूड आणि आपल्याला लागणार आहे आपले आटा म्हणजे आपलं पीठ, आणि त्याचबरोबर आपले रोजचे मसाले. हे मेन इन्ग्रेडियंट्स आपले हेच आहेत आणि बाकीचे आपले हळद, तिखट, हे सगळे मीठ, मिरची वगैरे आपले मेन इन्ग्रेडियंट्स असणार आहे. तर प्रथम आपण काय केलं, मी ऑलरेडी ही मेथी धुवून घेतलेली आहे. आता आपण ह्याला चिरून घेणार आहोत, बारीक चिरून घेणार आहोत आणि आपल्या ह्याच्याबरोबर मिक्स करताना मी तुम्हाला दाखवते. तर आता आपली ही मेथी जी आहे ही चिरून झालेली आहे आणि आता आपण ही आपल्या पिठामध्ये म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये आपण हे ऍड करताय. ते क्वांटिटीच्या हिशोबाने तुम्ही हे किती लागतात, किती माणसांसाठी तुम्ही पराठे बनवता त्या हिशोबाने तुम्ही ते क्वांटिटी डिसाईड करू शकता. तर ह्या पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण मिक्स करणार म्हणजे आपले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आपण ह्याच्यामध्ये आपण प्रथम टाकणार आहोत, आपल्याला 2 छोटे चमचे बेसन घालते मी ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर 1 चमचा ओवा मी ऑलरेडी काढून ठेवलेला आहे. तर हा ओवा चांगला आपल्याला रब करून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो छानपैकी आपल्या पराठ्यामध्ये येणार आहे. तीळ घेते. तीळ तुम्हाला आता या थंडीच्या दिवसामध्ये चांगलेच असतात खाण्यामध्ये, तर तुम्ही जास्त घातले तरी चालते. आणि पराठे जेव्हा आपण बनवतो ना त्याच्यामध्ये ते तीळ इतके सुंदर दिसतात ना, तर कंजूसी करू नका, बिनधास्त टाका. आणि त्याचबरोबर आपण आता घालतोय धनेपूड, जी आपल्या पोटासाठी तर चांगलीच असते, शांत राहतं आपलं पोट. आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालतोय मीठ. मीठ चवीनुसार घाला, तुम्हाला जसे लागते तसे. मग आपण घालतोय ह्याच्यामध्ये हळद 1 चमचा आणि लाल तिखट 2 चमचे. थोडं जास्त टाकलं तरी चालेल, मला आवडतं. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपले मेन बेसिक इन्ग्रेडियंट झालेले. आता आपण घालणार आहोत या रेसिपीचा राजा, तो म्हणजे आपलं दही. दही ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ऍड करतो ना, त्याच्यामुळे खरं तर आपली जी पराठे आहेत ना ते सगळ्यात चांगले सॉफ्ट होतात. तर आपण हे 3 ते 4 चमचे मी इथे टाकलेले. आता आपण लगेचच ह्याच्यामध्ये पाणी नाही मिक्स करायचं, आधी आपण पहिलं पूर्णपणे ह्याला मिक्स करून घ्यायचं. मेथीचं पाणी आणि आपलं दही ह्याच्याबरोबर किती छानपैकी वळून होतंय ते बघायचंय. आणि मग आपण जसं लागेल आपल्याला तसं पाणी आपण ऍड करायचंय. आपल्याला थोडं अजून ह्याच्यामध्ये आता पाणी लागणार आहे, तर आपण थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पाणी ऍड करत जायचंय. एकदम नका टाकू, जसं लागेल तसंच. ओके, आता अंदाज घेऊन. तर हे बरेच जणांना जमते नाही जमते, पण आपली अजून एक रेसिपी पण आहे ज्याच्यामध्ये शेअर केलेलं आहे की आपण पीठ कसं मळायचं आणि चपात्या कशा करायच्या. तर हे ज्यांना अजूनही जमत नसेल, एकदम बेसिक पासून कशा पद्धतीने आपण गॅस छोटा मोठा करायचा ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. तर नक्की तुम्हाला आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देऊ, तुम्ही नक्कीच पहा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपलं छानपैकी पराठ्याचं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि आता आपण एकजीव करून घेतलेला आहे बघा ह्याच्यामध्ये.
मला माहित नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही, पण बारीक बारीक मेथीचे पानं दिसतात आहेत, तीळ दिसतात आहेत, हे की नाही. आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडं तेल ऍड करतोय, 2 चमचे तेल. का तर ह्याच्यानी आपले जे पराठे आहेत ते सॉफ्ट होतील आणि बराच वेळ, म्हणजे जर का तुम्ही ट्रॅव्हलमध्ये घेऊन जाताय ट्रॅव्हलिंगसाठी 2 दिवसासाठी, तर हे राहतात, बरेच दिवस राहतात पराठे. म्हणजे तुम्ही बनवून ठेवले, रात्री असं पीठ मळून ठेवलं आणि सकाळी ऑफिसला जाताना नुसतं लाटून घेऊन गेलात गरम करून, तरी खूप दिवस राहतील. किंवा बनवून ठेवले आणि मग सकाळी फक्त थोडे गरम करून खाल्ले तरी चांगले राहतात, खूप दिवस राहतात हे मेथीचे पराठे. ट्रॅव्हलिंगमध्ये खूप छान आहे ऑप्शन. बरेचदा आपल्याला बाहेर खायला मिळते नाही मिळते, कुठल्या ठिकाणी आपण जातोय त्याच्यावर डिपेंड करतं, राईट. तर तशा पद्धतीने हे आपलं आता पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपण हे 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवणार आहोत, जेणेकरून हे छानपैकी मुरून जाईल. आणि तुम्हाला हेही सांगायचं होतं मला की हे खूप बेसिक मी शेअर करते रेसिपी. तर हे माझं जे ह्याच्या चॅनलच्या मागचा उद्देश जे आहे, ज्यांना कुकिंग येत नाही, आजकालचे मुलं मुली कुकिंग शिकतायत, बरेच जण इंडिव्हिज्युअली राहतात, तर त्यांच्यासाठी हे सोपे सोपे टिप्स जे आहेत ते मी शेअर करते तुमच्याबरोबर. तर ऑफकोर्स ज्यांना ऑलरेडी कुकिंग येतं त्यांच्यासाठी हे टिप्स नाही देत मी. छोटे छोटे जे टिप्स सांगत असते, किंवा जे माहिती नाही, जसं दोडका टेस्ट करून बघणं, बरेच जणांना माहिती नसतं. तर तशा पद्धतीने हे आपलं चॅनल जे आहे ते त्या पद्धतीने आहे की ज्यांना पहिल्यांदाच कुकिंग करायचंय, शिकतायत, नवीन नवीन रेसिपीज ट्राय करतात, ते त्यांच्यासाठी आहे. तर आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत 5 ते 10 मिनिटं आणि आपण तयारी करणार आहोत पराठे करायची. 5 minutes later. की आपलं पीठ भिजलंय की नाही, तर येस, छानपैकी भिजलेलं आहे. तर आपण आता तेलाचा हात घेऊन आपण आता गोळे मळायला सुरुवात करूयात. आता आपण तेलाचा हात लावून ह्याला छानपैकी स्मूथ करून घेऊयात. आणि आता आपला कशा साईजमध्ये आपल्याला मोठे पराठे करायचे का मिडल साईजचे करायचे का छोटे छोटे करायचे, तशा पद्धतीने मी आपले मीडियम साईजचे पराठे करायला घेतले. आणि त्याचबरोबर मी तवाही ठेवलेला आहे तापायला. तर आपला तवा पण चांगला तापलेला आहे. आणि आता आपण प्रथम आपले पराठे लाटायला घेत आहोत. तर हे अशी पानं थोडीशी लागतील हाताला, पाटाला सुद्धा. छानपैकी आपण आता ह्याच्यामध्ये आपण थोडं सुक्कं पीठ घेत आहोत आणि आता आपण लाटायला सुरुवात करतोय. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही लाटत असाल तेव्हा पीठ लावावं लागेल, मध्ये मध्ये पीठ लावत जा, कारण ह्याच्यामध्ये आपण दही टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, त्याच्यामुळे खूप सॉफ्ट होतं पीठ. म्हणजे ऑलमोस्ट इतकं सॉफ्टनेसमध्ये तुम्हाला मळताना आणि लाटताना पण कळेल. तर तुम्हाला थोडं कोरडं पीठ लावावं लागेल त्याला, म्हणजे प्रमाणापेक्षा थोडं जास्त लागेल एखाद्या वेळेस. तर आता तुम्ही बघू शकता की मेथीचे हे पूर्ण लाल तिखटाचे पॅटर्न्स त्याच्यामध्ये दिसतात, तीळ दिसतीये, ओवा पण दिसतोय काही काही ठिकाणी. आणि आता आपली पराठा तयार आहे आणि आपण अशा पद्धतीने आता हे शेकून घेणार आहोत आपल्या तव्यावर. एक बाजू चांगली पराठ्याची शेकली आहे, हे बबल्स वरून आपल्याला कळतंय. आणि तुम्ही पाहू शकता मी इथे लोखंडाचा तवा वापरतेय, त्याच्यामुळे छानपैकी आपल्याला लोखंडाचे सत्व पण आपल्याला खाण्यामध्ये मिळतात. आणि हे बघा, अशा पद्धतीने आता आपण आपला पराठा शेकून घेतोय. ह्या पद्धतीने आपला आता पराठा तयार झालेला आहे. असे तुम्ही सगळे जेवढे तुमचे पराठे ते पूर्ण करून घ्या. आणि जर का तुम्ही इथपर्यंत आला आहात, हा चॅनल पाहिला आहात, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये नक्कीच इंटरेस्ट आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. तर असेच व्हिडिओ पाहत राहा. आणि जर का तुम्ही सबस्क्राईब ऑलरेडी केलेला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि खाऊन सांगा कशा पद्धतीने झाले. आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला हे खायचे असेल तर तुम्ही लोणचं बरोबर खाऊ शकता, चटणी असेल, सॉस असेल, त्याच्याबरोबरही तुम्ही हे सर्व करू शकता. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द एंटायर व्हिडिओ.